बघा, तुम्हाला आज एक सुविचार सांगतो. हा मी पण वाचलेला आहे, मी पण ऐकलेला आहे, माझा लिहिलेला नाहीये. पण असं म्हणतात, जी व्यक्ती आरामाच्या काळात जास्त घाम गाळते तिला युद्धाच्या काळात कमी रक्त गाळावं लागतं. थोडक्यात असं आहे की संकट प्रत्येकावरती येतात, पण संकट आल्यानंतर घाबरून बसायचं, खचून जायचं, हिरमोड करून घ्यायचा, हे काही स्वभावात न बसणारं आहे. उलट संकटाच्या काळी आपण जर छान वागायचं असेल, संकटाच्या काळात आपल्याला उभारी पुन्हा घ्यायची असेल, तर जेव्हा आपले दिवस चांगले असतील तेव्हा आपण त्याची पायाभरणी करत राहणं फार महत्त्वाचं आहे. हे सगळं मी आज का सांगतोय, कारण आज ज्या ताई इथे येणार आहेत त्यांनी संकटाच्या काळामध्ये स्वतःला वेळ दिला आणि त्यावेळेला खचून न जाता वेगळ्या आयडियाजना प्राधान्य दिलं आणि त्या वर्कआउट कशा होतील, त्याचं कष्टामध्ये रूपांतर होऊन त्याचा कसा फायदा होईल हा विचार केला आणि त्यातून त्यांचे दिवस पालटायला मदत झाली. आता कुठलं संकट, कोण या ताई आहेत, सगळं जाणून घेऊया. मनापासून स्वागत करूया दर्पणा जाधव यांचं. प्लीज वेलकम. दर्पणाजी, फार मनापासून स्वागत. मस्त. कशा आहात आपण? मस्त मजेत. कुठून आलात? नालासोपारा. नालासोपारा. अरे वा, पूर्ण नाव काय तुमचं? दर्पणा मंगेश जाधव. बर, काय करतात मंगेशराव? ते BKC मध्ये ॲसोट्रिस्ट आहे. अरे वा, लईच भारी. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. घरातून बरेच असे छोटे मोठे व्यवसाय करते. बेकिंगचे वगैरे करते अरे वा. आणि कंदील वगैरे करते. आकाश आकाश कंदील कंदील. हो. घरगुती व्यवसाय. हो. अरे वा, छोटे मोठे व्यवसायामध्ये काय काय आहे कडे? आकाश कंदील एक कळलं, अजून? डोनट्सचे माझे जास्त ऑर्डर्स असतात. डोनट्स. हो. लहान मुलांना जे खूप आवडतं हो, ते. भरपूर. बर, अजून? आणि लाडू आहेत बर. आणि असं नाश्ता वगैरे. अरे वा, पोहे, इडली उपमा, वगैरे, शिरा, इडली. पोह्यापेक्षा इडली जास्त आहे. BKC ला जास्त जातं. अप्पे आहेत की नाही? अप्पे. हो, आहेत. अरे वा, मग ह्याचा तुमचा काय स्टॉल असतो का, तुम्ही कुरिअर करता? नाही. BKC ला म्हणजे मिस्टर कामाला आहेत, मग तिथून ऑर्डर असते. त्यांचे बरेच कार्यक्रम होत असतात, क्रिकेट वगैरे, मग तिकडून ऑर्डर असते. व्यवसायाला सुरुवात कशी झाली? व्यवसायाला सुरुवात 10 वर्षाआधी पाककले स्पर्धेमध्ये भाग घ्यायची सुरुवात केली हा. आणि तिथून हळूहळू शिकत गेले बर. की काय असतं काय नाही, महिला कशा पुढे जातात, हा. त्याचा अनुभव घेतला. त्याच्यानंतर तिथून सुरुवात केली बर. आणि मग लॉकडाऊन मध्ये सुरुवात झाली जास्त. अच्छा, आपण सविस्तर त्याच्याविषयी जाणून घेऊच लॉकडाऊन विषयी. पण दर्पणा असं तुमचं नाव आहे. हो. दर्पणाचा अर्थ काय? पारदर्शक, आरसा. आरसा. पारदर्शक, निर्मळ मनाचा आरसा जे आहे ते खरं बोलतो. हो, मग तुम्ही नेहमी खरं बोलता? बोलते. खरं बोलता आणि बोलते मध्ये थोडासा फरक आहे. नाही, खोटं नाही जास्त बोलत आणि मला आवडतही नाही, पण बोलते, खरं बोलते. अच्छा, छान. किंवा म्हणजे- पटतही नाही, मग तिथल्या तिथे बोलून मोकळी होते. हो का? हो. असं कधी झालंय का की तुमच्याशी कोणीतरी खोटं बोलले आणि तुम्हाला हर्ट झालंय? हो, भरपूर. झालंय ना? हो, सांगा, मला तुमच्या डोळ्यात दिसलं की काहीतरी असं झालेलं आहे. काय झालं होतं? म्हणजे स्पर्धेविषयीच होतात जास्त गोष्टी, की समोरची गोष्ट समोरची व्यक्ती आपल्याशी चांगली बोलते, पण तीच व्यक्ती पाठी जाऊन बोलते की ह्यांचे नंबर येतात, हे येतात, ते येत. मी म्हटलं आमची त्याच्यापेक्षा त्याची मेहनत जास्त बघितली पाहिजे. नंबर येतात असं नाहीये. हे होतं पण. हो, भरपूर. हे सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये हो. होतं. हे विश्वास ठेवा, माझ्याही बरोबर होतं. अच्छा. मग अशा वेळेला तुम्ही काय करता? रडून घेता? नाही, मध्ये खचले होते भरपूर हं. की सोडून द्यायचं आहे. नंतर मग परत चालू केलं. कॉन्फिडन्स डाऊन झाला होता? हो, भरपूर. मग जेव्हा कॉन्फिडन्स जेव्हा खचला तेव्हा तुम्हाला सपोर्ट कोणी केला? नाही, स्वतःच उभी राहिली की मैत्रिणी काही आहेत, चांगल्याही आहेत. त्याने मग सांगितलं की लक्ष द्यायचं ना, पुढे जात राहायचं. आणि आज त्याच्यामुळेच एवढी आहे. हे बघा, मी ना मध्यंतरी, म्हणजे मी काही फार मोठा लेखक नाहीये, पण मध्यंतरी मी स्पर्धेच्या युगाला कंटाळलेल्या एका मुलाची कविता लिहिली होती. अच्छा. त्याच्यामध्ये एक आई मुलाला त्या पुढच्या ओळींमध्ये असा सल्ला देते की तुझ्या अपयशाची लोक पाहतायत, ती सगळी स्वप्ने खोटी कर. सोडून दे ना तुझ्यावरती ते हसतायत का रुसतायत, कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसतायत. हो, त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत, ती सगळी स्वप्ने खोटी कर. दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर. बरोबर. तर हे करणं फार महत्वाचं आहे आणि तेच आपण करायचं. कुणाच्या बोलण्यापासून कशाला फरक पडला पाहिजे, आहे की नाही? हो. आणि आज तुम्ही त्या मैत्रिणी कुठेही असतील, तुम्ही इथे आहात, आम्ही सारे हो, खवईच्या नक्कीच. मंचावरती. फार त्याचा खूप मनापासून आनंद स्वागत. होतोय. हं? त्याचाच आनंद होतोय. आहे की नाही? आम्ही आनंद द्यायलाच हा कार्यक्रम ठेवलेला आहे सुरू. त्याच्यामुळे आपण एक काम करूया, तुमच्या या व्यवसायाविषयी, लघु उद्योगांविषयी सगळं जाणून घेऊया स्वयंपाकघरात जाऊन. चालेल ना? चालेल. या, स्माइल ठेवा चेहऱ्यावरती. आता इमोशनल नाही व्हायचं, स्माइल. ओके. अजून थोडं किती हसू शकता तुम्ही? नाही, बस झालं. एवढंच हसता येतं? हो. असं हा 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 नाही येत? हसलात की? या चला. लॉकडाऊन मध्ये व्यवसाय सुरू झाला असं हो. तुम्ही म्हणालात. नेमकं काय झालं? म्हणजे ठप्प सगळं होतं,
हा. कोणीच घराच्या बाहेर पडू शकत नव्हतं. मग तेव्हा नेमकं काय झालं? नाही 3 महिने घरी बसलो होतो हा. आणि ओळखीचं असं मुंबई साईडला दुकान आहे मेक्रम कंदील वगैरे बरंच सामान हा, आणि मिस्टरांच्या ओळखी पण भरपूर होत्या. मग तिथून 3 महिन्यानंतर सुरुवात केली. हा, कारण मग दैनंदिन खर्च कसा भागवायचा, भाडं कसं द्यायचं, हा. तेव्हा मग हे सुचलं. मोबाईलमध्ये बघून मोबाईलचा वापर त्यावेळी बऱ्यापैकी झाला. जे हो. डोनट शिकली तेव्हा त्याच्यातनंही शिकली, बर, बरेच खाद्यपदार्थ शिकली आणि मग मेक्रम कंदीलची सुरुवात तिथून केली. कंदिलाची. हो, पहिले 20-30 गेले, त्याच्यानंतर मग हळूहळू वाढत गेली. मग 100-200 अशी सुरुवात झाली. किती भारी. जवळजवळ त्या दिवाळीच्या दिवशी पण रात्री ऑर्डर येतात की आम्हाला हवे हवे कर. मग आपल्या घरची दिवाळी थोडीशी बाजूला ठेवून हो, धडपड जरा करायला. आमच्या दारातला सुद्धा घेऊन गेलेले आहेत. काही काय हो, दारातला कंदील घेऊन गेले. म्हणजे आम्हाला काढून द्यावा लागला की मग आता आम्हाला काय हवेच हवे करून मग तोही दिला. ग्राहकांनी मागितल्यावर हो. द्यायला लागेल. वा, आपण आता पदार्थांकडे जाऊया. पदार्थ कुठला करणार आहात? रानभाजी आहे, हम्म. दापोली केळशी गावातली आहे ती. भोकरची भाजी. भोकर. हो भोकर म्हणजे ते छोटं छोटं असतं ते? हो, गोल मी असतात. भोकराचं लोणचं खाल्लंय. हो, त्याची भाजी सुद्धा होते. अरे वा, इंटरेस्टिंग. भोकराचं लोणचं मी आतापर्यंत खाल्लेलं आहे. भाजी मैंने अब तक नहीं खाई, लेकिन आज दर्पणाजी करने वाली है भोकर की भाजी. साहित्य लेके आओ. साहित्य सांगा. भोकर घेतले, हा. बेसन आहे, हम्म. कोथिंबीर आहे, कांदा, दाण्याचं कूट, धने पावडर, हा. गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ. आणि मीठ. तुम्ही परत नेहमी याच होतं. आवाजात बोलता? हो, राग येत नाही? येतो राग येतो ना, कुणाचा येतो? मिस्टरांचा येतो? मिस्टरांचा. पण ते याच आवाजात, मला तुझा राग आलाय बरं का, तुला माझा राग आला असेल तर ते मला आवडणार, असं याच आवाजात नाही होतं. होतं ना. मग थोडा तो आवाज लावा, कारण भाजी आपल्याला करायची थोडी खणखणीत करायची आहे. चला, कृती पहिल्यांदा काय करायची? बेसन घ्यायचं आपल्याला. बेसन. काय हो. करायचं बेसनाचं? त्याचा मसाला पूर्ण तयार करायचा. हे जे सगळे मसाले आहेत ते मिक्स करायचे. ओ, तुम्हाला बाऊल लागेल ना? हो, काय घ्यायचं पहिल्यांदा? बेसन. घ्या. हा पदार्थ तुम्हाला कोणी शिकवला? मोठ्या बहिणीने. ही तुमच्या घरातली खास रेसिपी आहे का? हो, पण ही रेसिपी अशी कुठल्या ठराविक खाद्य परंपरेतली आहे का, एरियातली आहे का, कसं काय? असं खेडेगावातलीच आहे ही. बर. रानभाजी. हो, रानभाजी आहे. बेसन म्हणजे- घातलं, आता हळद, हो, आता काय लाल तिखट लाल तिखट. आता आपण थोडा गरम मसाला घालूया. घाला. बाबो, तेवढं लागेल? धने पावडर. हम्म. धने पावडर थोडी जास्त घालायचे. बर. चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ. आणि दाण्याचं कूट. वा, दाण्याचं कूट मला फार आवडतं. हे भोकराच्या भाजीचं सारण करतोय का आपण? हो, म्हणजे त्याच्या ग्रेव्ही मध्ये जे असणार आहे ते हे हो. आहे. आलं लक्षात आता माझ्या. थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. बर. आता आपण ह्याला मिक्स करूया. कोरडं करायचं का पाणी घालायचं? तेल टाकणार आहोत आपण थोडंसं. अच्छा, तेल तापवून घालायचं का? नाही नाही नाही, साधं. साधंच. घालू का? हो, किती लागणार आहे बघा. थोडंसं ओलसर होईल तेवढंच. बस बस. वा वा. हे चांगलं एकत्र केलं की आपण भोकरमध्ये भरणार आहे. भोकरामध्ये भरायचं. हो, बरं, आता हे एकत्र झालंय. पुढची कृती करण्याआधी थोड्याशा गप्पा मारूया. ओके.